शेतजमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणी एकाच जन्मठेप. कराड तालुक्यातील पाथरवाडी येथील घटना. तब्बल 8 वर्षानंतर न्यायालयाचा निकाल. शेतजमिनीच्या हद्दीच्या वादावरून आणि सोयाबीन काढण्याच्या कारणावरून चिडून जाऊन खून केल्याप्रकरणी आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांनी जन्मठेप आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. संजय ज्ञानदेव यादव राहणार पाथरवाडी तालुका कराड असे शिक्षा झालेल्या चे नाव असल्याची माहिती सरकारी वकील आर.डी. परमाज यांनी दिली. परमाज म्हणाले, पाथरवाडी येथील संजय ज्ञानदेव यादव याने 29 ऑक्टोबर 2017 रोजी फिर्यादी रमेश यादव टेकडी नावाच्या शिवारातील शेतात सोयाबीन काढत असताना त्यांच्याशी शेतजमिनीच्या हद्दीच्या कारणावरून तेथे जाऊन वाद घातला. त्यावेळी त्यांना त्यांची आई मारहाण करून दमदाटी करून रमेश यादव याला शोधण्यासाठी हुमनीच्या पेडाच्या शिवारात गेली. तेथे जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात पाठीमागून दगड मारून त्यांचा खून केला. त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भापकर यांनी त्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश पतंगे यांच्यासमोर चालविण्यात आला. या खटल्यात सरकारी वकील आर.डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासले. फिर्यादी रमेश यादव प्रत्यक्षदर्शी, त्यांचा भाऊ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खैरमोडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यावरून न्यायाधीश पतंगे यांनी संबंधितास जन्मठेप आणि 15,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे खटला चालवताना कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार ए.के. मदने, हवालदार डी.एम. क्षीरसागर, महिला हवालदार अर्चना पाटील यांनी सहकार्य केले.